हॅलो ऑल, वेलकम बॅक टू माय चॅनल. आपण फिफ्थ स्टँडर्डचा लेसन नंबर 5 फ्रॅक्शन्स हा सुरू करणार आहे. तर प्रॉब्लेम सेट 17 सोडवायच्या आधी इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन म्हणजे काय ते आपण बघूयात. आता तुम्ही थर्ड स्टँडर्डपासून तुम्ही फ्रॅक्शन शिकताय बरोबर, पण आता इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन ही नवीन टर्म आहे तुमच्याकरता. तर ते म्हणजे काय ते आपण बघूयात. इथे तुमच्या बुकमध्ये एक्झाम्पल दिलं आहे, ते आधी रीड करूयात. इफ वन भाकरी इज डिवायडेड इक्वली बिटवीन 2 पीपल, इच वन विल गेट हाफ ऑफ भाकरी. ठीक आहे, हे सोपं आहे. तुम्हाला माहिती आहे 2 लोकांमध्ये जर एक भाकरी दिली तर ती किती येईल? दोघांना अर्धी अर्धी येईल. मग ते कसं लिहितात? द फ्रॅक्शन, ते म्हणजे मॅथच्या टर्ममध्ये ते कसं लिहितात? फ्रॅक्शनच्या टर्ममध्ये द फ्रॅक्शन हाफ इज रिटर्न ॲज 1/2, जे की इथे 1 हा काय आहे? न्यूमरेटर आहे आणि 2 काय आहे? डिनॉमिनेटर आहे. सो 1 भाकरी वर डिवायडेड इंटू 4 इक्वल पार्ट्स. 30 भाकरी 4 इक्वल पार्टमध्ये डिवाइड केली. तर 2 ऑफ द पार्ट्स वेर गिवन अवे. दिस इज शोन ॲज, ते कसं दाखवणार? 2 ह्यातले हे 2 पार्ट इथले हे दिले गेले. सो ते कसं लिहिणार आपण? 2/4 असं लिहिणार, कारण 4 पार्टमधले 2 पार्ट दिले. सो हिअर 2 इज द न्यूमरेटर अँड 4 इज द डिनॉमिनेटर. दिस 2 मीन्स द हाफ ऑफ भाकरी इज गिवन. हे जरी तुम्ही ह्याचे हे पार्ट केले 2, तरी पण किती भाकरी दिली गेली आहे? हाफच दिली गेली आहे. ह्याचे तुम्ही परत अजून पार्ट केले, हे असे 4 पार्ट केले, तरी पण ह्या भाकरीच्या त्या साईजमध्ये फरक पडणार आहे का? नाही, ती हाफच राहणार आहे बरोबर. आता पुढचं बघा, अजून एक एक्झाम्पल बघा. 6 इक्वल पार्ट्स वेअर मेड ऑफ ए 1 मेलन. दे वेअर शेअर्ड इक्वली बाय 2 पीपल. इट मीन्स दॅट द पार्ट दॅट ईच वन गॉट इज 3/6. म्हणजे हे जे वॉटरमेलन आहे त्याचे 6 पार्ट केले आणि ते 2 लोकांना दिले, तर प्रत्येकाला किती किती येईल? 3 येईल आणि एकाला 3 येईल, दुसऱ्याला 3 येईल. सो ईच वन ॲक्च्युली गॉट हाफ ऑफ द मेलन. म्हणजे प्रत्येकाला तसंही कसं मिळणार आहे? हाफ मिळणार. जरी आपण ह्या वॉटरमेलनचे 2 पार्ट केले तरी दोघांना किती किती येणार आहे? हाफच येणार आहे. हे बघा, हे 1/2 येणार आहे. जर आपण ह्या मेलनचे 4 पार्ट केले बरोबर, असे 4 पार्ट केले आपण, तरी दोघांना किती येणार आहे? हाफच येणार आहे. फक्त पार्ट जास्त मिळणार आहे, तुकडे त्यांना जास्त मिळणार आहेत, पण ते शेवटी किती असणार आहे? अर्धच मेलन असणार आहे. अजून त्याचे 6 पार्ट केले, म्हणजे एका मेलनचे 6 पार्ट केले, म्हणजे प्रत्येकाला किती येतील? 3 येतील. पण तरी जर ते 3 आपण जोडले तरी ते किती होणार आहे? त्या मेलनच्या हाफ पार्ट असणार आहे तो 3 म्हणजे बरोबर. सो ह्याला म्हणतात इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन. म्हणजे 1/2 इज इक्वल टू 2/4 इज इक्वल टू 3/6. म्हणजे ह्या मेलनचे कितीही तुकडे केले आणि ते दोघांना अर्धे अर्धे दिले तरी ते 1 मेलन ते हे बदलणार आहे का? ते मोठं होणार आहे का त्याचे कितीही तुकडे केल्यावर? नाही होणार. सो ते तेवढंच राहणार आहे. म्हणून हे इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन म्हणजे काय? 1/2 इज इक्वल टू 2/4 इज इक्वल टू 3/6. अजून एक एक्झाम्पल बघू. लुक ॲट द कलर पार्ट ऑफ द 2 इक्वल सर्कल्स शोन अलॉंग साईड. बघा, कलर पार्ट तर इथे आपल्याला सेम केलेलं दिसतं, पण ह्याचे पार्ट जास्त केलेत, ह्याचे कमी केलेत. सो 1 सर्कल इज डिवायडेड इंटू 3 इक्वल पार्ट. हे बघा, हे 3 इक्वल पार्टमध्ये एक सर्कल डिवाइड केलं आहे आणि दुसरं सर्कल किती पार्टमध्ये डिवाइड केलं आहे? 1 2 3 4 5 6 मध्ये डिवाइड केलं आहे. सो दॅट इज द कलर पार्ट इज 2/3. हे ह्याला आपण काय म्हणणार? 2/3. ह्याला 2/3. आणि ह्याला काय म्हणणार? मोजा बरं किती आहे? 1 2 3 4. हे काय असणार आहे? 4/6 बरोबर. सो हे 2/3 इज इक्वल टू 4/6 येईल का? येईल, कारण कलर पार्ट तर सेमच आहे, फक्त हे जे पार्ट्स केलेत अजून जास्त पार्ट्स केलेत. सो दॅट इज 4/6 ऑफ द होल सर्कल इज कलर्ड बरोबर. हाऊएव्हर वी सी दॅट द कलर पार्ट्स ऑफ द 2 सर्कल्स आर इक्वल, देअरफॉर 2/3 इज इक्वल टू 4/6. कळलं? हे म्हणजे हे 2 काय झाले? इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन झाले. अजून एक बघा, इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन ऑब्टेन कसे करायचे, कसे मिळवायचे. आता हा एक पेपर घेतला आहे, तुम्ही हे हवं तर करून बघा. हा पेपर घेऊन त्याचे 2 एवढा पार्ट तुम्ही कलर करा. त्याच्यानंतर 2 ऑफ द 5 इक्वल पार्ट्स आर कलर्ड. द कलर पार्ट इज 2/5 ऑफ द होल फिगर. ही होल फिगर जी आहे याच्या आधी 5 पार्ट करा बरोबर. या 5 पार्टमधले 2 पार्ट कलर करा. म्हणजे मग हे आपण कसं लिहिणार? 2/5 लिहिणार. आता ह्या कलर पार्टमध्ये आपण अजून लाईन मारल्या आडव्या, पण हा कलर पार्ट बदलला का? नाही बदलला, हा एवढाच राहिला. पण त्याचं फ्रॅक्शन काय झालं मग? 6/15 झालं. म्हणजे ह्याचे पार्ट किती झाले? 1 2 3 4 5 6 आणि टोटल पार्ट्स किती झालेत? 15. 15मधले किती कलर्ड आहेत? 6 कलर्ड आहेत. सो 6/15. म्हणजेच त्याचा कलर पार्ट चेंज झाला नाही आहे, म्हणजे मग हे काय झाले? इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन झाले. म्हणजे 2/5 इज इक्वल टू 6/15. म्हणजे चेंज काय झालं आहे का या दोघांमध्ये? हा पार्ट वाढला आहे का? हे जास्त झालं आहे का? कलर पार्ट मोठा वाढला आहे का जास्त त्या ह्याचे हे केल्यामुळे, डिवाइड केल्यामुळे? नाही, तेवढंच राहिलं आहे. म्हणून ते इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन आहेत. तर आता आपण प्रॉब्लेम सेट सोडवायला घेऊ. चला इथे बघा, पहिला आपल्याला काय प्रॉब्लेम दिलेला आहे?
राईट द प्रॉपर नंबर इन द बॉक्स. नंबर इन द बॉक्स. आता बघा फर्स्ट काय आहे 1/2 इज इक्वल टू ह्या बॉक्समध्ये आपल्याला नंबर आणायचा आहे, आपल्याला शोधायचा आहे. आणि खाली आहे 20. तर आता खाली 20 आहे, तर तुम्हाला इथे माहिती आहे की समजा आता मी ह्या 1ला इंटू आणि खाली 2ला मी कशाने मल्टिप्लाय केलं तर 20 आन्सर येईल 10नी. बरोबर. म्हणजे मग मी खाली जे डिनॉमिनेटरला मी 10नी मल्टिप्लाय करते आहे, तर मला न्यूमरेटरला सुद्धा 10नी मल्टिप्लाय करायला लागेल. सो इथे हे असं येईल. म्हणजे मग ह्याचं आन्सर काय आलं 10/20. म्हणजे बॉक्समध्ये काय आलं आहे 10. कळलं आहे. 20 इथे 20 आहे, मग इथे काय येणार आहे ते आपल्याला सर्च करायचं होतं. बरोबर. तर मला माहिती आहे की मी 2ला 10नी मल्टिप्लाय केलं तर 20 येतं. सो जर मी डिनॉमिनेटरला 10नी मल्टिप्लाय करते तर मला न्यूमरेटरला पण 10नी मल्टिप्लाय करावं लागेल. सो मग इथे काय येणार आहे वरती 10. सेकंड बघूयात काय आहे 3/4 इज इक्वल टू 15 अपॉन. आता इथे परत बॉक्स दिलेला आहे खालचा डिनॉमिनेटरचा. आता तुम्हाला माहिती आहे बघा इथे इज इक्वल टू 3ला कशाने मल्टिप्लाय केलं की 15 येणार आहे. इथे 3 5 जा 15. मग आपल्याला 4ला पण 5ने मल्टिप्लाय करायला लागेल. सो 4 × 5 करूयात. आता आन्सर बघूयात काय येतं आहे 15/4 5 जा 20. म्हणजे आन्सर काय आलं आपलं 20. इथे किती आलं आहे 10. हे आन्सर आहे फायनल. थर्ड बघूयात काय आहे 9/11 इज इक्वल टू 18/. आता इथे परत बॉक्स आहे. बरोबर. तर या बॉक्समध्ये काय करायचं आहे आता तुम्हाला माहिती आहे 9ला कितीने मल्टिप्लाय केलं की 18 येतं 2नी. मग ह्याचा अर्थ आपल्याला डिनॉमिनेटरला पण म्हणजे 11ला पण 2नी मल्टिप्लाय करायला लागेल. म्हणजे आपल्याला आन्सर मिळेल. सो 9 2 जा 18 आणि 11 2 जा 22. म्हणजे हे काय होतं आहे बघा हे काय आहेत इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन आहेत. बरोबर. म्हणजे तुम्ही समजा ह्या नंबरला परत 2नी डिवाईड केलं तर काय येणार आहे आन्सर 9/11 येणार आहे. तुम्ही 15/20ला 5ने डिवाईड केलं तर आन्सर काय येणार आहे 3/4 येणार आहे. म्हणजे हे काय झाले इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन झाले. फोर्थ बघूया काय आहे 10/40 इज इक्वल टू 10/40 इज इक्वल टू आणि खाली काय दिलेलं आहे 8 दिलेलं आहे. आता इथे बघा इथे थोडंसं चेंज झालं आहे. काय चेंज झालं आहे आता इथे बघा आत्तापर्यंत आपण मल्टिप्लिकेशन केलं न्यूमरेटर डिनॉमिनेटरला. पण आता मल्टिप्लिकेशन करून चालणार आहे का 40ला आपण अजूनही कुठल्याही नंबरने मोठा केला तर तो 8पेक्षा मोठाच येणार आहे. ऑलरेडी 40 मोठा आहे. सो आपल्याला काय करायला लागेल डिव्हिजन करायला लागेल. बरोबर. सो डिव्हिजन कशाने करायला लागेल आपल्याला या 8नी समजा आपण 40ला डिवाईड केलं तर काय येतं बरं आन्सर. ओके. तुम्हाला माहिती आहे 8 5 जा 40 हे माहिती आहे तुम्हाला. सो आपण दोन्हीला जर 5ने डिवाईड केलं तर आपल्याला 8 मिळेल. म्हणजे मी 40ला समजा 5ने डिवाईड केलं तर माझा आन्सर काय येणार आहे 5 8 जा 40. सो खाली डिनॉमिनेटरला 8च राहिला आणि 10ला 5ने डिवाईड केल्यावर किती येणार आहे 2 येणार आहे. सो 2/8. नेक्स्ट बघूयात 14/26. आता इथे बघा इथे बॉक्स आहे आणि डिनॉमिनेटरला 13 आहे. आता इथे परत 14ला किती डिवाईड करण्यापेक्षा हे माहिती करायपेक्षा आधी 26ला किती डिवाईड करायला लागेल म्हणजे 13 येईल आन्सर. तर आपल्याला माहिती आहे 13 2 जा 26. म्हणजे 26ला जर 2ने मी डिवाईड केलं तर मला आन्सर काय मिळणार आहे 13. मग जर मी न्यूमरेटरला 2ने डिवाईड करते आहे डिनॉमिनेटरला तर मला न्यूमरेटरला पण 2ने डिवाईड करायला लागेल. सो डिवायडेड बाय 2. मग काय आन्सर आलं आहे 14ला 2ने डिवाईड केल्यावर काय येतं 7 आणि हे काय आहे 13. ठीक आहे. हे आन्सर सगळे लिहून घ्या तुम्ही. चला 6 बघूयात काय आहे बॉक्स अपॉन 3 इज इक्वल टू 4/6. आता इथे बघा 4/6 आहे 3 आहे खाली इथे डिनॉमिनेटरला. तर 3ला कितीने मल्टिप्लाय केलं की 6 येणार आहे 2नी. सो आपण काय करूया 3 हे असं येणार नाही. आधी आपल्याला 6ला 2ने डिवाईड केलं तर 3 येणार कारण आपण या बॉक्सचा आपल्याला आन्सर काढायचं आहे. बरोबर. या साईडचा आपल्याला आन्सर काढायचं आहे. सो काय करायला लागेल आपल्याला 6 डिवायडेड बाय 2. 6ला 2ने डिवाईड केलं की किती येतं 3 येतं. सो 3 मिळाला. मग आपल्याला 4ला पण कितीने डिवाईड करायला लागेल 2नी. सो हे काय येणार आहे 2/3. हे आन्सर आहे. म्हणजे इथे बॉक्समध्ये काय येणार आहे 2. इथे येणार आहे 7. हे सगळे बॉक्स तुम्ही नंतर भरून घ्या. 7 बघ 1/ हा बॉक्स आहे आणि 4/20 आहे. तसं मी 4ला कितीने डिवाईड केलं की मला आन्सर 1 मिळणार आहे 4ने डिवाईड केलं तर
बरोबर. 4 डिवायडेड बाय 4 केलं तर मला आन्सर 1 मिळणार आहे. सो 20ला पण मला काय करायला लागेल, डिवाइड बाय 4 करायला लागेल. बरोबर. सो हे आलं 1 आणि काय आलं 4 5 जा 20. सो खाली बॉक्समध्ये किती आलं 5. 8th बघूया काय आहे. बॉक्स आहे डिवाइड बाय 5 इज इक्वल टू 10/25. आता इथे पण बघा 10ला आणि 25ला आपल्याला किती डिवाइड करायला लागेल. 25ला जर मी किती 5ने डिवाइड केलं तर मला आन्सर 5 मिळेल. सो 10ला पण आपल्याला 5ने डिवाइड करायला लागेल. सो किती येईल हे 5 2 जा 10 आणि 5 5 जा 25. सो 2 ब्रॅकेट इथे बॉक्समध्ये येते. 2/5 इज अवर आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा आपला काय आहे. फाइंड अन इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन विथ द डिनॉमिनेटर 18 फॉर ईच ऑफ द फॉलोइंग फ्रॅक्शन. म्हणजे हा फ्रॅक्शन दिलेला आहे बघा. पहिला आहे 1/2. तर डिनॉमिनेटर आपल्याला इथे 18 आणायचं आहे. तर डिनॉमिनेटर 18 आणायला आपल्याला काय करायला लागेल. 2 9 जा 18 हे तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. मग आपल्याला दोन्ही डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटरला कशाने मल्टिप्लाय करायला लागेल 9नी. सो 1 × 9/2 × 9. सो काय येणार आहे हे 9/18. आपल्याकडे कंडिशन काय आपली एकच आहे की डिनॉमिनेटर 18 आणायचं आहे. बरोबर. सो हे झालं आहे आपलं. सेकंड बघूयात. 2/3 आहे. आता 3ला कितीने मल्टिप्लाय केलं की 18 येतं 6नी. सो आपल्याला दोन्हीकडे कशाने मल्टिप्लाय करायला लागेल 6नी. सो 2 × 6 आणि 3 × 6. सो 6 2 जा 12/6 3 जा 18. हे आलं आहे आपलं आन्सर. थर्ड वन काय आहे 4/6. आता 4ला आणि 6ला कितीने मल्टिप्लाय करायला लागलं की 18 येणार आहे. 6 3 जा 18. बरोबर. सो 4ला सुद्धा 3ने मल्टिप्लाय करायला लागेल. सो 4 3 जा 12/18. सगळीकडे आपल्याला डिनॉमिनेटर 18च आणायचं आहे या सेकंड नंबरच्या क्वेश्चनमध्ये. फोर्थ आहे 2/9. आता 9ला कितीने मल्टिप्लाय केलं की 18 येईल 2नी. सो वरती पण आपल्याला कितीने मल्टिप्लाय करायला लागेल 2नी. सो 4/18. फिफ्थ काय आहे 7/9. परत सेम 2नेच मल्टिप्लाय करायला लागेल. सो 7 × 2/9 × 2 इज इक्वल टू 14/18. आणि 6 बघा काय आहे 5/3. सो आपल्याला माहिती आहे 3 6 जा 18. सो 5 × 6/3 × 6. सो हे काय येणार आहे 6 5 जा 30/6 3 जा 18. हा सेकंड नंबरचा क्वेश्चन झाला आपला. आता थर्ड नंबरचा बघूयात. चला आता बघा नेक्स्ट क्वेश्चन सेम आहे थोडासा. फाइंड अन इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन विथ डिनॉमिनेटर 5 फॉर ईच ऑफ द फॉलोइंग फ्रॅक्शन. आता डिनॉमिनेटर आपल्याला 5 आणायचा आहे. आता हा पहिला फ्रॅक्शन दिला आहे बघा 6/15. तर आपण 5 कसं आणणार. तर आपल्याला त्याच्याकरता 15ला 3ने डिवाइड करायला लागेल. कारण आपल्याला माहिती आहे 3 5 जा 15. सो 15ला जर मी 3ने डिवाइड केलं तर माझा डिनॉमिनेटर 5 येईल. सो आपल्याला काय करायला लागेल 15 डिवायडेड बाय 3. आणि मग खाली डिवाइड केले 3ने. सो वरती पण करावं लागेल 3ने डिवाइड. सो 6 डिवायडेड बाय 3. मग काय आन्सर येणार आहे 2/5. चला नेक्स्ट काय आहे 10/25. 10/25. हां आता हे 10. आता 25 तुम्हाला माहिती आहे 25ला कितीने डिवाइड केलं की 5 येतं 5नी. सो 10ला पण कितीने डिवाइड करायला लागेल 5नी. सो 5 डिवायडेड बाय 10 इज 2 अँड 5 5 जा 25. थर्ड बघूयात काय आहे 12/30. तर हे लिहून घेते मी आधी. आता बघा 30ला कितीने डिवाइड केलं की 5 येणार आहे. 6 5 जा 30 आपल्याला माहिती आहे. 5 आपल्याला आणायचं आहे म्हणजे काय घ्यावं लागेल 6 घ्यायला लागेल आणि वरती पण मग 6 घ्यायला लागेल. सो 12 डिवायडेड बाय 6 इज किती येतं 2. 6 2 जा 12 आणि 6 5 जा 30. फोर्थ बघूयात. इथेच लिहिते साईडला 6/10. आता 6 डिवायडेड बाय किती आणि 10 डिवायडेड बाय किती म्हणजे 5 येईल 2. सो दोन्हीकडे 2ने डिवाइड होईल. सो 2 3 जा 6 म्हणजे इथे 3 येणार आहे आणि 2 5 जा 10 इथे 5 येणार आहे. फिफ्थ काय आहे 21/35. 21/35. 35 कधी येतं 5च्या टेबलमध्ये 35 7 जा 35. सो इथे आपल्याला इथे 7नी डिवाइड करायला लागेल आणि मग वरती पण कशाने डिवाइड करायला लागेल 7नी. बरोबर. सो हे 7 किती येणार आहे इथे 3. 21 डिवाइड बाय 7 किती येतं 3 आणि हे किती येणार आहे 5. डिनॉमिनेटर काही करून आपल्याला 5 आणायचं आहे. बरोबर. सो हे थर्ड आपला प्रॉब्लेम झाला आहे सॉल्व करून. आता फोर्थ बघूयात.
चला नेक्स्ट क्वेश्चन बघा आपला काय आहे. फ्रॉम द फ्रॅक्शन्स गिवन बिलो पेअर ऑफ द इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन. म्हणजे ह्याच्या आपल्याला पेअर करायचे आहेत. कशामध्ये पेअर करायचे आहेत की ते इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन असतील. तर आता पहिला आपण घेऊयात करायला 2/3. आता 2/3 ची पेअर कशाबरोबर होईल. तर आता 2च्या टेबलमध्ये आता पहिलं समजा आपण करायला घेतलं तर 5 येतं का, नाही येत. सो हे गेला ऑप्शन. 5/11 हा पण ऑप्शन गेला. 7 हा पण गेला. 14 येतं बघा 2च्या टेबलमध्ये. 2 7 जा 14. पण मग 3 7 जा काय येतं 21 येतं. पण इथे 18 आहे. सो हा पण ऑप्शन येणार नाही. मग नेक्स्ट बघा 2च्या टेबलमध्ये 15 येतं का, नाही येत. सो हा ऑप्शन पण नाही. आता बघा 2च्या टेबलमध्ये 18 येतं. 2 9 जा 18. आणि 3च्या टेबलमध्ये 2 9 जा 27 येतं. म्हणजे हे इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन होतील. म्हणजे मी ह्या दोन्ही नंबरला जर 9नी डिवाइड केलं तर मला काय मिळणार आहे फ्रॅक्शन 2/3. म्हणजे हे इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन आहेत. सो 18/27 हा एक लिहून घेतला. सेकंड पेअर आपण बघूयात काय आहे. 5/7 मी घेतली समजा. आता 5 1 जा 5 आणि 7 1 जा 7. तर हे घ्यायला गेलं तर पण हे नाही येणार. इथे 11 आहे बरोबर. इथे बघा 5च्या टेबलमध्ये 15 येतं. 5 3 जा 15. पण 7 3 जा काय येतं 21. इथे खाली 33 आहे. सो हे येणार नाही. पुढचा तो ऑप्शन येणारच नाही कारण हे इवन नंबर आहे. इथे हा येईल बघा 5 2 जा 10 आणि 7 2 जा 14. म्हणजे ह्या 10/14ला जर 2ने मी डिवाइड केलं तर मला काय मिळणार आहे 5/7. सो ही एक पेअर झाली 10/14ची बरोबर. थर्ड पेअर बघूयात काय आहे. 5/11ला पेअर आहे का बघूयात. आता ह्या ज्या पेअर झाल्यात ना आपण त्या आपण जरा क्रॉस करून घेऊ. ह्या झाल्या आहेत, ही झाली आहे, ही झाली आहे बरोबर. आता बघा 5/11. आता इथे परत एकच ऑप्शन दिसतो बघा कारण तुम्हाला माहिती आहे 11च्या टेबलमध्ये 33 येतं आणि 5 3 जा 15. सो 15/33. हे सोपं आहे. 11मध्ये तुम्हाला पटकन कळलं असेल की 11 3 जा 33 म्हणजे ह्याची हीच पेअर असणार आहे. फोर्थ ऑप्शन बघू काय आहे 7/9. आता असा कुठला नंबर आहे की 7 आणि 9 दोन्ही येतील. आता इथे बघा 7 2 जा 14 आणि 9 2 जा 18. म्हणजे जर मी 14/18ला 2ने डिवाइड केलं तर मला हा ऑप्शन मिळणार आहे 7/9 फ्रॅक्शन मिळणार आहे. सो इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन काय झालं याचे 14/18 झालं. ह्या 4 पेअर आपल्या तयार झाल्या. फिफ्थ क्वेश्चन बघू आता. चला बघा नेक्स्ट क्वेश्चन काय आहे. फाइंड 2 इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन्स फॉर ईच ऑफ द फॉलोइंग फ्रॅक्शन. बरोबर 7/9चे इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन आपल्याला शोधायचे. तर त्याच्याकरता काय करायला लागेल. आपण ह्याला सेम कुठल्याही नंबरने न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला जर कुठल्याही नंबरने मल्टिप्लाय केलं तर तो इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन होणार आहे त्याचा. सो आपण पहिले काय करूयात 2ने मल्टिप्लाय करूयात. सो 7 × 2/9 × 2. सो इज इक्वल टू काय येणार आहे 14/18. आणि अजून एक आपल्याला 2 इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन सांगितलेत ना. सो थर्ड करता आपण 5ने मल्टिप्लाय करून बघूयात. 7/5 × 9 × 5. सो 7 5 जा 35 and 9 5 जा 45. म्हणजे हे काय झाले हे इक्विव्हॅलंट फ्रॅक्शनच झाले 7/9चे. 7/9चे ठीक आहे. हे 2 इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन झाले. आता सेकंड नंबर बघा काय दिला आहे 4/5. हे तुम्ही इथे मी 2 आणि 5 घेतलं. इथे तुम्ही काहीही घेऊ शकता. 2 घेऊ शकता, 3 घेऊ शकता, 4 5 6 7 8 9 10 कुठलाही नंबर तुम्ही इथे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला घेऊ शकता. पण दोन्ही नंबर सेम पाहिजे म्हणजे मग तुम्हाला इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन मिळेल. ठीक आहे. आता 4/5 आता मी इथे 3 घेऊन बघते. 4 × 3/5 × 3. सो 4 3 जा 12 and 5 3 जा 15. हा एक इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन झाला 4/5चा. आता दुसरा आपण 6ने मल्टिप्लाय करून बघू. 4 × 6/5 × 6. सो हे किती काय झालं 6 4 जा 24 and 6 5 जा 30. सो हे 2 इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन मिळाले आपल्याला. तर थर्ड बघा काय आहे 3/11. सो 3/11मध्ये बघा 3/11ला आपण 5ने मल्टिप्लाय करूयात. 11 × 5. सो काय मिळालं आपला 15/55. आणि सेकंड आपल्याला बघायचं आहे अजून एक 2 इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन फाइंड करायचे आहेत आपल्याला. सो काय घ्यायचं आता इथे 7 घेऊन बघूयात. सो 3 × 7/11 × 7. सो 7 3 जा 21 and 11 7 जा किती झाले 77. हे 2 झाले. ठीक आहे. हे 2 इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन झाले. कळलंय सगळ्यांना. इथे तुम्ही कुठलेही नंबर जे मी घेतले तेच घ्यायची काही गरज नाही. तुम्हाला हवे ते नंबर तुम्ही घेऊ शकता आणि इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन फाइंड करू शकता.
सो इथे आपला प्रॅक्टिस सेट 17 आपला इथे संपला आहे. तर तुम्हाला कळलं असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.